घासायच्या घासण्या का तोंड घासायला घ्यायचं का काय थंडीचं पाठीमाग चक्र असत्यात गार 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 लई श्रीमंत असेल तर एखादं ग्रॅम कानातलं गळ्यातलं द्यायचं काहीतरी लई श्रीमंत असलं उतू चाललं असलं पैसे तर एका बाईन तर मला शॅम्पूची पुडी दिली शॅम्पूची पुडी आली का नाही मला बघ कशी केस चकच काय लागलेत नमस्कार मग काय दिलं हळदी कुंकवाचं वाण मकर संक्रांती आली आता 25 तारखेला रथसप्तमी आहे काय काय दिलं हळदी कुंकवाचं वाण सांगा बरं कमेंट मध्ये आणि नवऱ्यांनी पण सगळ्यांनी ऐका बायकोला काय सांगाल ते सांगा वाण द्यायला काय सांगाल ते वाण द्या माझा नवरा ऐकत नव्हता खरं सांगते ऐकतच नव्हता लय ओरडले लय भांडले काय दिलं माहितीये का चमचे नसतात का चमचे ते चमचे दिले कसले चमचे करंजी करताना नसतात का पुढे चमचे असतात पाठीमाग चक्र असतात गार 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 दर दिवाळीला शंकरपाळ्या चकल्या आपलं कानुलं नाही का काय म्हणते करंज्या करताना नाही का चिरणं ते दिलं मी सगळ्या बायकांना बरोबर दर दिवाळीला आठवण तरी येईल माझी दिलंय म्हणून ऐका नाही बरोबर आहे का नाही काहीतरी काय म्हणतात ते राहू देत म्हणून द्यायचं आपलं आहे का नाही मग तुम्हाला एक सांगते तर काय करायचं माहितीये का जे उपयोगाला येईल ते द्यायचं सगळ्यांना कारण की कसं आहे माहितीये का बायका घेतात आणि नावं ठेवतात लगेच बाई तिने दिलं बाई तिने तेच दिलं आता ह्यांना काय सोनं नाणं द्यायचं काय काय सांगायचं बाई आता दिलंय तर दिलं मान असतोय तो म्हणून दिलं एकाची परिस्थिती नसते एवढं कळतंय का तुम्हाला एका बाईन तर मला शॅम्पूची पुडी दिली शॅम्पूची पुडी आली का नाही मला बघ कशी केस चकच काय लागलेत लावली बाई आता कशी आता थंडीमुळे जरा डॅन्ड्रफ झालाय काय सांगायचं अशी कथा लोकांची लगेच बायका नावं ठेवायला लागली बाई तिला शॅम्पूची पुडी दिली बाई तू काय मग सोनं दिलीस काय अवघडच आहे का नाही हो बोला बघा म्हणून कधी जरा व्यवस्थित देताना व्यवस्थित द्यायचं कोणाची परिस्थिती नसते खरं तर काय करायचं शॅम्पूची पुडी काय रुपयाला 2 रुपयाला येते मग ती द्यायची का 2 रुपयाची आता 10 रुपयाला काय यायला लागले काय देत नाही 10 15 20 रुपयाचं देऊन टाकायचं वाण आहे आपला मान आहे म्हणून काय सांगायचं बायकांची कथा स्वतः दुसऱ्याकडं 1 बोट करतात आणि स्वतःकडे 4 बोट असते ती बघतच नाही 4च असतात ना नाही त्यांच्याकडे 2 असतात आणि आपल्याकडं 3 असतात म्हणजे 3 तरी असतात ना मी असं म्हणतात ना बायका स्वतःकडे 4 बोट आहे ती बघ पण ही बोट पुढंच असते की अवघड आहे त्यांनी तुम्हाला हसू खरंच सांगते मी आता मागच्या वेळेस मी काय दिलं होतं मला जातो ना मागच्या वेळेस काय दिलं होतं बाई मी काय दिलं होतं मागच्या वेळेस आठवणच मला काय दिलं होतं मी तर दिलं होतं काहीतरी पण चांगलंच दिलं होतं तर त्याच्या मागच्या वेळेस काय पावडरचा डबा दिलं होतं 10 रुपयाचा पावडरचा डबा नसतात का ते दिलं होतं परत त्याच्या मागच्या वेळेस काय दिलं होतं त्याच्या मागच्या वेळेस पावडरचा डब्बा त्याच्या अगोदर ते हळदी कुंकवाचं दिलं होतं हळदी कुंकवाचं नसतं का ते तयार सोनेरी कलरचं तसं दिलं होतं तर असं आणि एक वेळेस ते हे दिलं होतं भाजीपाल्याचं नसतंय का भाजी धुवायची ते असं कुंडा दिला होता तो असं हे फुलपत्र दिलं होतं असं तर असं काहीतरी उपयोगाला येईल असं द्यायला पाहिजे ना तर काही जण काय बाई सांगायचं भांडी घासायच्या घासण्या देतात नाहीतर ते काय ते भांडी घासायच्या घासण्या का तोंड घासायला घ्यायचं का काय थंडीचं किती कुठले काय सांगायचं एक वेळ बॉडी लोशन द्या 10 रुपयाचं बाकीचं काहीतरी दुसरं द्या पावडरचा डब्बा मेकअपचा द्या लिपस्टिक द्या काहीतरी उपयोगाला येईल बायांना बरोबर आहे का नाही तर देतात आपलं शॅम्पू आणि लिमलेटच्या गोळ्या देतात बाई काय बोलायचं बाई बायकांना परत नाकावरती लगेच राग येतोय कुठे तर एवढ्या बायका आहेत ना खरंच सांगते कोण जातात त्यांनाच म्हणते बाकीच्यांनी आपल्या मनावर घेऊ नका आताच सांगते नवऱ्याने पण मनावर घेऊ नका त्यांच्या खरं सांगते जर त्या चांगल्या द्या काहीतरी क्लिपा द्यायच्या अशा लई श्रीमंत असेल तर एखादं ग्रॅम कानातलं गळ्यातलं द्यायचं काहीतरी लई श्रीमंत असलं उतू चाललं असलं पैसे तर खरंच नाही तर नावं ठेवायची नाही बघा दुसऱ्यांना बरोबर आहे का नाही दुसऱ्याला कशाला नावं ठेवायची ज्याची त्याची ऐपत आहे तशी द्यायचं पण एवढं पण कमी देऊ नका 1 रुपयाचा 2 रुपयाचा शॅम्पू ते काय हेच द्यायचं आणि तेच द्यायचं घासायची त्यापेक्षा 10 रुपयात घासणी तर सगळ्यांच्याच घरात असते भांडी घासायची त्यापेक्षा दुसरं काहीतरी द्यायचं आहे का नाही माझ्यासारखं मी कसं उपयोगाला येईल तसं जास्त बोलायला लागलं की जीभ आपण कट करून घ्या
तुमच्या जळत्यात नुसता दुसऱ्यांच्यावर. जळकुट्या बायकाला हे खरं सांगते म्हणून चांगलं द्या. आणि कोण जास्त जळतंय, कोण महागारी बोलतंय, कोणाच्या कानावर आला असेल तर त्याला बोलवूच नका. खरं सांगते, बोलवूच नका. जळण्यापेक्षा ना न बोलवलेलं बरं. बरोबर आहे का नाही? तसंच करायचं. हा, आणि थोडं जरी व्हिडिओ हसवायला असलं ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला. धन्यवाद.